फायनली प्रियाचे बाबा प्रिया आणि अनुजच्या लग्नाला मान्यता देतात. इकडे अनुजनेही त्याच्या आईवडिलांकडून होकार मिळवलेला असतो. 2 वर्षांनी अमेरिकेतून परत आल्यावर लग्न करायचे ठरलेलं असतं. अनुज अमेरिकेला जातो, पण तिथून तो रोज प्रियाला फोन करत असतो. दिवसभर त्याच्या फोनकडे डोळ्या लावून बसलेली प्रिया, त्याचा फोन आला की तिची कळी आपोआपच बहरून येत होती. जसे जसे दिवस चालले होते तसे तसे दोघांचे प्रेम अधिकाधिक बहरत चालले होते. 2 वर्ष सरली आणि अनुज एकदाचा भारतात परत आला. संध्याकाळी दोघांनी कॅफेमध्ये भेटायचे ठरवले. अनुजच्या भेटण्यासाठी तरसलेली प्रिया अर्धा तास आधीच कॅफेमध्ये जाऊन अनुजची वाट पाहत बसली. बरोबर 4 वाजता अनुज आला. एकमेकांना मन भरून पाहून झाले. दोघांनी एकमेकांना किती मिस केलं याची माहिती देऊन झाली. आता प्रिया लग्नाचा विषय काढते आणि माझ्या घरी आपल्या लग्नाची तयारीसुद्धा सुरू झाल्याचे अनुजला सांगते. त्यावर अनुज प्रियाला बोलतो, मला आता एवढ्यात लग्न नाही करायचे. मला अजून 2-3 वर्ष वेळ हवा आहे. त्यावर प्रिया त्याला कारण विचारते, तर तो कारण काहीही न सांगता मला समजून घे एवढेच बोलतो. कधीही कसलेच दुःख न बघितलेल्या प्रियाचा चेहरा एखाद्या फुलाप्रमाणे कोमेजून जातो. मनात होणाऱ्या वेदनांचा आवेग सहन होत नसल्याने ती तिथून निघून जाते. घरी आल्यावर आई-बाबांना सगळे सांगते. त्यावर बाबा अनुजला खरे खोटे सुनावतात, पण त्याचा काहीच फरक पडत नाही. अनुज अमेरिकेला परत निघून जातो, तर इकडे प्रिया तिचे जगणेच विसरून गेलेली असते. तिला असं जगताना बघून आईच्या डोळ्यातले पाणी आटत नव्हते की प्रत्येक गोष्टीत खंबीरपणे उभे असणारे तिचे बाबासुद्धा त्यांच्या वेदना लपवू शकत नव्हते. हे सगळे प्रियाला जाणवते. तेव्हा ती एक निर्णय घेते. काय असेल प्रियाचा तो निर्णय, बघूया कथा इथून पुढे. आई आणि बाबाही आतून तुटलेले प्रियाला जाणवले. आपल्यामुळे आपल्या आई-बाबांना होत असलेला नाहक त्रास तिला जाणवला. तशी ती उठली आणि तिने आई-बाबांच्या पायावर डोके घालून घेतले आणि म्हणाली, आई बाबा, मला माफ करा. माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास होत आहे. तुम्ही मला कधीच दुःख जाणवू दिले नाही. दिले ते फक्त प्रेम. तुमचे प्रेम माझ्यासाठी नेहमी अनमोल राहील. पण बाबा, मला दुसरं लग्न नाही करायचं. मला तुमच्याबरोबर राहायचं कायम. तुम्ही असताना मला आणि साथीची गरज कशाला? तिला आई-बाबांनी उठवले. पण बेटा, आयुष्यभर एकटीच राहणे सोपे नाही. का? आई, तुम्ही असाल ना माझ्याबरोबर, माझी प्रेम करणारी माणसं. बेटा, आम्ही आज असू उद्या नाही. बाबा, असं नका ना बोलू. तुम्ही दोघेही कुठेही जाणार नाही. पण प्रिया, असं वाटतं तू लग्नाचा विचार कर. कोणाला माहीत, तुला त्याच्यापेक्षा प्रेम करणारा मिळाला तर. पण तो नाही ना आई. मी माझ्या मनात माझा तोच जोडीदार निवडला आहे. त्यामुळे माफ करा. मग काय तू अशीच जगणार रडत? नाही बाबा, मी ठरवलं. आजपासून मी तुम्हा दोघांसाठी जगणार. पण लग्नाचा परत विषय नको. म्हणजे आयुष्यभर त्याच्यासाठी झुरत राहणार. नाही आई, आजपासून त्याचा अध्याय माझ्यासाठी संपला. आता मी तुमच्यासाठी जगणार. लहानपणी तुम्ही मला सुखात ठेवले. आता माझी वेळ. आई-बाबांनी प्रियाला घट्ट मिठी मारली. बाबांनी आईला विषय इथेच संपवू, पुढे पाहू काय होते ते, असा इशारा केला. खरंच प्रिया अनुजचा अध्याय आपल्या आयुष्यातून संपवेल की कुठल्या नवीन अध्यायाला सुरुवात होईल?
खळखळणारा समुद्र आणि ते दोघे किनाऱ्यावर बसले होते. वाराही त्यांच्या प्रेमाचे जणू गाणे गात होता. असेच त्यांचे बोलणे चालू होते आणि अनुजने प्रियाकडे पाहत म्हटले, प्रिया, काहीही होऊ दे, कुठलीही परिस्थिती असू दे, मी कधीच तुझ्या डोळ्यात पाणी येऊ देणार नाही. नेहमी तुला सुखात आणि तुझ्या सहवासात राहीन आणि तुझी साथ तर कधीच सोडणार नाही. हे ऐकून प्रिया हसत म्हणाली, पुरे हा अनुज, खूप वेळा झाला हा फिल्मी डायलॉग. म्हणजे प्रिया, मी फिल्मी होतोय? खरंच यार, मी माझ्या मनातल्या भावना तुला व्यक्त करतो आणि तू हसतेस, हेच आपलं प्रेम का? असे म्हणून अनुजने दुसरीकडे मान वळवली. हे पाहून प्रियाने अनुजला प्रेमाने साद घातली. अनुज, ऐक ना अनुज. नाही ऐकायचं मला. अरे, रागवलास? नाही, मी कशाला रागवेन? अरे वेड्या, मी मस्करी करत होते. तू फिल्मी जरी झालास तरी जे तू बोललास ना, त्यावर माझा विश्वास आहे. खरंच? हो अनुज, माझा तुझ्यावर स्वतःपेक्षा जास्त विश्वास आहे आणि तो विश्वास तू कधीच तोडणार नाहीस, हे मला माहिती आहे. अनुजला तो क्षण आठवला आणि त्याने त्याचे डोळे बंद केले. तसे त्याच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. त्याने रुमालाने आपले डोळे पुसले आणि मनाशी तो संवाद साधू लागला. विचारही केला नव्हता की असा पण दिवस येईल की प्रियाच्या विश्वासाला तडा जाईल. माफ कर प्रिया, माझ्यामुळे तुला खूप त्रास होत असेल, पण मला वाटत होतं की तू माझ्या त्या विश्वासाने मला समजून घेशील. पण तुझेही बरोबर आहे आणि आता मला नाही वाटत आपण परत भेटू. कारण तू जरी माझ्यासाठी थांबण्याचा निर्णय घेतलास तरी तुझे आई बाबा तुला माझ्या वाटेकडे डोळे न लावता तुझा नवीन संसार सुरू करून देतील. त्यांचंही बरोबर आहे. एक पालक म्हणून तेही चुकत नाहीत. मीही कुठे चुकलो नाही. तुला खरं कारण नाही सांगितले, कारण ते जर सांगितले असते तर कदाचित माझ्या बाबतीतले चित्र तुम्हा सर्वांसमोर वेगळे असते. पण ज्यावेळी तुला खरं कळेल ना, तेव्हा तुला माझा नक्कीच अभिमान असेल. एवढ्यात त्याच्या ऑफिसमधल्या मित्राने त्याला हाक दिली. अरे अनुज, तू यहाँ है? मैं कब से तुम्हें ढूंढ रहा हूँ. क्या हुआ यार, तेरा चेहरा इतना क्यों उतरा हुआ है? क्या हुआ? कुछ नहीं यार. यार कहते हो और बताते नहीं. कुछ नहीं, बस घर की याद आई. अरे यार, मैं हूँ ना, तेरे भाई की तरह चल, एक एक कॉफ़ी पीते हैं, अच्छा लगेगा तुम्हें. दोघेही कॉफी पिऊन परत कामाला लागतात. पण अनुजचे लक्ष काही कामात लागत नव्हते. प्रियाचा केविलवाणा चेहरा त्याच्यासमोर येत होता. तो घरी परतला. लगेच तयार होऊन त्याच्यासाठी गाडी आली होती. त्या गाडीत बसून निघून गेला. गाडी येऊन मोठ्या बंगल्यासमोर उभी राहिली आणि त्याने उतरलेला चेहरा हसरा करत तो आत गेला. संध्याकाळची वेळ होती. प्रियाची आई खिडकीबाहेर आकाशाकडे पाहत आपल्याच विचारात गुंग होती. एवढ्यात प्रियाचे बाबा हाका मारत आले. सुषमा, सुषमा. प्रियाच्या आईचा काहीच प्रतिसाद न मिळाल्याने बाबांनी परत एकदा आईला हाक दिली. तसे ते आपल्या विचारातून बाहेर आले. अहो तुम्ही तुम्ही कधी आलात? काय झालं? कसल्या विचारात पडले आहेस? कसल्या विचारात असणार? आपल्या प्रियाबद्दल देव जाणे तिच्या नशिबी काय लिहिले आहे. पुढे कसे होईल हो आपल्या प्रियाचे? काय सांगू सुषमा, मनाला नुसता घोर लागला आहे. पोरीचा संसार सुखाचा सुरू झाला असता तर काळजी मिटली असती. पण ही काही ऐकायलाच तयार नाही. किती मुजोर निघाला ना तो अनुज. मी किती खुश होते की आपल्या प्रियाला आपल्यापेक्षा जास्त प्रेम करणारा जोडीदार
भेटला म्हणून. पण कुठे काय, सगळं होतं ते नव्हतं होऊन बसले आता. हो ना, तो येणार ह्या आशेवरही बसले आहे. पाहूया, पण मला नाही वाटत. मग आपल्या प्रियाचे काय? तेच ना, आणि तिला कोणाशीच लग्न करायचं नाही, असं कसं चालेल? माझं एक ऐकाल काय? आपण आपल्या प्रियाची जन्मपत्रिका भटगुरुजींना दाखवूया. पाहूया तर ते काय म्हणतात. आपण गप्प बसून कसे होईल? पोरीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. हो, तेही आहे. आपण जाऊया उद्या सकाळी. दोघेही दुसऱ्या दिवशी भटगुरुजींच्या घरी गेले. पुरातन घर. त्यासमोरचे गेट उघडले आणि ते आत गेले. दामोदर भट, प्रसिद्ध ज्योतिषी. लोक आपल्या भविष्याची काळजी घेऊन त्यांच्याकडे येत आणि ते त्यांचे निवारण करीत. तसे दामोदर भट प्रियाच्या बाबांचे मित्र. त्यामुळे पाहता क्षणी भटगुरुजींनी प्रियाच्या बाबांना हाक दिली. अरे मनोहरा, आज इथे कसा काय? भटबाबा, जरा पत्रिका दाखवायची होती. बरं दाखव. दोघेही समोर बसले. भटगुरुजींनी पत्रिका पाहायला सुरुवात केली. बाबा, मुलीच्या पत्रिकेत विवाह योग आहे ना? म्हणजे रे, असं काय विचारतोस? प्रियाच्या आईबाबांनी सगळी गोष्ट भटबाबांच्या कानावर घातली. अरे भिवू नकोस मनोहरा, विवाह योग आहे. पण कधी आणि कसा? आता सांगितलेली कहाणी ऐकून बाबा तुम्हाला काय वाटतं? हे बघ मनोहरा, तू जे सांगितले ते बरोबर आहे. पण जो वर बसला आहे ना, त्याच्या मनात काय आहे ते कोणीच सांगू शकत नाही. पण तुझ्या मुलीचे लग्न होईल ते मात्र खरे. पण कधी, केव्हा, कोणाबरोबर हे मात्र मी सांगू शकत नाही. त्यामुळे तू थोडा शांत राहा. पण बाबा, ही सारी गोष्ट ऐकून तुम्हाला असं वाटतं? मनोहरा, एक आईबाप म्हणून तुझा आणि सुषमाचा जीव तळमळतो आहे ते दिसते. पण मला जी गोष्ट ज्या वेळी व्हायची असते ना, तेव्हाच ती होते. बाबा, खरंच असे होईल? हो सुषमा, देवावर विश्वास ठेव. भटबाबांचा आशीर्वाद घेऊन ते घरी परतले. भटबाबांच्या भविष्याच्या संकेताने त्यांच्या मनाला एक दिलासा मिळाला होता. तरी पण कसा आणि कधी हे मात्र प्रश्न निरुत्तर राहिले. दिवस निघून जातात तशी वर्षही भरकन निघून गेली. अशीच 2 वर्ष निघून गेली. प्रिया आपल्या निर्णयाशी ठाम होती. आई बाबा भटगुरुजींनी सांगितलेल्या दिवसाची वाट पाहत होते. प्रियाला अनुजच्या येण्याची आस मनाला लागलेली. तिला वाटले होते की 2 वर्षांच्या सांगण्याने अनुज घरी येईल आणि ते लग्न करतील. ह्या 2 वर्षात ते एकमेकांच्या संपर्कात नव्हते. त्यामुळे दुरावा वाढत गेला होता. तरी पण प्रियाच्या मनात अनुज येईल ही आस लागली होती. पण असे काहीच झाले नाही. 2 वर्ष पूर्ण होत आली, पण अनुजचा काहीच पत्ता नाही. आता मात्र तिच्या मनात अनुज ह्या नावाचा तिरस्कार जागा झाला. तिला अनुजचा राग येऊ लागला. आईबाबांनी तिला लग्न करण्याचा तगादा लावला. पण मी लग्न करणार नाही, हेच तिचे सांगणे होते. अशीच वर्ष निघत होती. प्रियाच्या वयाच्या सर्व मैत्रिणी लग्न होऊन आपापल्या संसारात रमल्या होत्या. पण प्रिया आपल्या आयुष्याची स्वप्ने एकटीच पाहत होती. पूर्वीच्या प्रियामध्ये आणि आत्ताच्या प्रियामध्ये खूप बदल झाला होता. एकटेपणाची तिला सवय झाली होती. आई बाबाही हतबल झाले होते. पण प्रिया आपल्या निर्णयाशी ठाम असल्याने ते काहीच करू शकत नव्हते. आई बाबा हेच तिचे विश्व झाले. त्यांना खुश ठेवणे हा तिचा मुख्य उद्देश झाला. अशीच 9 वर्ष उलटली आणि 10व्या वर्षाच्या एके दिवशी घरच्या पत्त्यावर एक पत्र आले.
आईने प्रियाचे नाव पाहून न खोलता पत्र प्रियाच्या हातात ठेवले आणि प्रियाने वाचायला सुरुवात केली. कोणाचे असेल ते पत्र आणि कोणी पाठवले असेल तेही 10 वर्षांनी प्रियासाठी. 10 वर्षांनंतर आलेले पत्र प्रियाने वाचले. तेवढ्यात आई मुद्दामून तिथून निघून गेली आणि प्रियाने पत्र ड्रॉवरमध्ये ठेवून दिले. कोणाचे पत्र असेल ही उत्सुकता प्रियाच्या आईला होती, पण त्यावेळी तिने काहीच विचारले नाही. थोड्या वेळाने आईने सहज विचारले, "प्रिया, कोणाचे पत्र होते?" "काही नाही आई, कॉलेजमध्ये आमच्या बॅचचा माजी स्नेह मेळावा आहे, त्याचे ते आमंत्रणपत्र, पण मी नाही जाणार." ह्यावर आईने मात्र तिला का हा प्रश्न केला नाही. ती गप्प राहिली. प्रिया आपल्या रूममध्ये आली आणि ती कॉलेजच्या दिवसात गेली. काय दिवस होते ते. एक एक करून तिच्यासमोर सगळे क्षण येत होते. प्रथम वर्षाचा पहिला दिवस, मेधा आणि अन्य मैत्रिणींबरोबर केलेली मस्ती, एकत्र अभ्यास, मग परीक्षेचे टेन्शन, फन वीकमध्ये केलेली धमाल, स्नेह मेळाव्याला घातलेला धुडगूस. त्या आनंदी क्षणात ती रमून गेली आणि तो क्षण तिला आठवला ज्यावेळी अनुजने स्वतःहून आपल्या गुडघ्यावर बसून तिला आपल्या प्रेमाची कबुली दिली होती आणि तिच्या डोळ्यातून अश्रू आले. तिने ते पुसत मनाला सावरत म्हटले, "नको त्या जुन्या आठवणी, खूप त्रासदायक आहेत." ती उठली. तिला वाचनाची आवड होती, त्यामुळे पुस्तके वाचण्यासाठी ती नेहमी वेळ काढायची. त्यामुळे तिने आपल्या कपाटातून एक पुस्तक काढले. त्यावर आणि तिचे शीर्षक "सुख कोणाला मिळते" असे होते आणि ती वाचनात रमून गेली. दुसऱ्या दिवशी प्रियाची मैत्रीण मेधा तिच्या घरी आली. प्रिया ऑफिसमधून आलेली नव्हती, त्यामुळे प्रियाच्या आईबरोबर तिच्या गप्पा चालू होत्या. तेवढ्यात प्रिया आली आणि मेधाने प्रियाला पाहताच क्षणी तिला जादू की झप्पी दिली. "काय प्रिया, कशी आहेस?" "मी बरी आहे. आणि तू?" "मस्त." "बरं प्रिया, फ्रेश होऊन ये, मग बोलू." "हो." प्रिया आत गेली. तिला जाताना पाहून मेधाच्या डोळ्यात पाणी आले. पुढचा भाग पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक यू.